हर्षू, आज काय बनविते जेवायला? प्रॉन्स बिर्याणी। नमस्कार, मी हाय कोहली चॅनलवर तुमचा स्वागत आहे। तर आज आम्ही डिनरला बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी। तुम्ही बघितलेले आहेत की मी प्रॉन्स घेतलेले आहेत आणि प्रॉन्स मी क्लीन करून ठेवलेले आहेत। तर चला आता आपण आपल्या प्रॉन्स बिर्याणीची तयारी करूया। आधी मी प्रॉन्स धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर मी प्रॉन्सला मॅरिनेट करणार आहे। मॅरिनेट करण्याच्या आधी मी प्रॉन्सला 3 ते 4 पाण्यातून धुवून काढलेले आहेत। आता मी प्रॉन्सला मॅरिनेट करणार आहे। तर मॅरिनेट करायला मी हे सगळं इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। हे मीठ आहे, हे लिंबूचा रस आहे, हळद, आपला कोली मसाला, जिरं पूड आणि हे धनिया पावडर, हे आपला कलरचा मसाला आहे, काश्मीरी मसाला, आणि हे बिर्याणी मसाला, आणि हा गरम मसाला, आणि हे आलं लसणाची पेस्ट, आणि आपल्या चवीनुसार मीठ। जो भिजत टाकावं घेशील तो खाली मला हे ताट मध्ये नाही। ह्याच्यात सगळे मसाले टाकलेले आहेत आणि मी प्रॉन्सला मॅरिनेट केलेलं आहे। सगळ्यांची पद्धत वेगळी असते। कोण कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले टाकतात, पण मी प्रॉन्समध्ये सगळे मसाले टाकून त्याला मॅरिनेट करते। त्याला कसं म्हणजे त्या फिशला म्हणजे प्रॉन्सला त्याची चव अजून जास्त येणार, म्हणून मी मसाला प्रॉन्समध्येच मॅरिनेट केला। आपले प्रॉन्स मॅरिनेट होईपर्यंत मी आता भात शिजवत ठेवते। मी घेतलेले आहेत बासमती चाव। हे सगळे आपले खडे मसाले, गरम मसाले सगळे टाकणार आहेत। मी गरम पाण्यात सगळे खडे मसाले टाकलेले आहे आणि त्याच्याबरोबर मी हा लिंबू पण पिळून टाकते। याने बासमती चाव एकदम असे सफेद असा रंग येतो त्याला, आणि असे सुट्टे होतात। आणि सोबत मी पुदिना पण टाकलेला आहे, त्याने भाताचा टेस्ट पण चांगला येतो। मी ह्याच्यासोबत तेल पण टाकलेलं आहे, त्याने आपले चाव एकदम सुटसुटीत होणार, चिटकणार नाही। आता आपल्याला लागणार आहेत 4 ते 5 मोठे कांदे, बिकॉज मी प्रॉन्स पण जास्त क्वांटिटीमध्ये आहेत आपले, म्हणजे जेवढे तुमचे कांदे असणार तेवढंच मसाला पण चांगला लागतो। मी आता 4 टोमॅटो पण घेतलेले आहेत आपल्या ग्रेव्हीसाठी। तर तो आता मी टोमॅटो बारीक असा चिरून घेते। मी आता तांदूळ, बासमती तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि आता पाण्याला असा मस्त असा उकळा आलेला आहे आणि मी आता हे तांदूळ ह्या
पाण्यात सोडणार आहे. ग्रेव्हीची तयारी करणार आहे. त्याच्यासाठी मी अगोदर घेणार आहे तेल. मी थोडं तेल जास्तच घेते, बिकॉज जेवढं तेल जास्त असेल तेवढी बिर्याणी चमचमीत अशी होते. आता मी टाकणार आहे तेलामध्ये कांदा. मी टाकणार आहे टोमॅटो. आता हे भात आपलं झालेलं आहे आणि आता हे मी भात एका चाळणीत काढणार आहे. आणि जास्त बासमती चाव जास्त शिजवायचे नसतात, ते असे अर्कच्चेच ठेवायचे असतात, त्याला टेस्ट जास्त येतो. आता तुम्ही बघता आपला कांदा आणि टोमॅटो मस्त एकदम असा मऊ असा शिजलेला आहे. आता मी ह्याच्यात टाकणार आहे आपले मॅरिनेट केलेले प्रॉन्स. आपले प्रॉन्स पण एकदम मस्त असे मॅरिनेट झालेले आहेत. चला आता मी प्रॉन्स टाकते ह्याच्यात. आता आपल्याला हा मसाला अशा शिजवून घ्यायचा आहे मस्त असा. वास पण एकदम चांगला सुटलेला आहे. अगोदरच मी प्रॉन्स मॅरिनेट केलेले ना, तर सुगंध पण एकदम मस्त सुटलेला आहे. आता मसाला शिजवूया आपण, त्याच्यानंतर मग आपण राईस टाकूया. हा प्रॉन्स मसाला आता व्यवस्थित शिजला पाहिजे, तेव्हा आपल्या बिर्याणीला मजा येईल. तर आपण शिजवत ठेवूया हा मसाला. मसाला आता आपला शिजत आलेला आहे आणि मी आता याच्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. मसाल्याला आता आपण एकदम प्रॉपरली मिक्स करून घेऊया. ऑलमोस्ट शिजत आलेला आहे, थोडा वेळ अजून शिजूया. मसाला थोडासा सुक्का करूया. हा बघा मसाला एकदम मस्त असा शिजलेला आहे. आणि आता मी ह्याच्यातला मसाला थोडा काढून घेणार आहे, बिकॉज मी राईसचं आपलं बासमती राईसचं लेयर लावणार आहे. आता मी अर्धा मसाला काढून घेतलेला आहे आणि आता मी ह्याला मसाल्याला लेयर्स लावणार आहे. मी आता मस्त असं मसाल्याला लेयर लावणार आहे. आणि मी जो मसाला काढलेला तो परत आता लेयरसाठी मी यूज करणार आहे. आता ही भाताची थर्ड लेयर आहे, जो राहिलेला भात आहे. तर आता मी परत या बिर्याणीवर मसाल्यावर टाकणार आहे. थोडंसं तेल अगोदरच मसाल्यातलं काढून ठेवलेलं, तर मी ते आता या भातात थोडंसं वरून ओतणार आहे. मी आता याच्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. अगोदर पण मी टाकलेली मसाल्यात, पण आता पण मी थोडीशी टाकते. आणि तुम्ही प्रॉन्स पण बघता कसे छान दिसतात, मोठे असे. मी कोथिंबीर टाकली आणि आता मी टाकणार आहे थोडंसं तूप. कोण कोण बटर टाकतात, कोण कोण तूप टाकतात, तर मी
तूप टाकलेलं आहे. आता मी ही बिर्याणी दमावर शिजवणार आहे. मी आता दमावर ठेवणार आहे स्लो गॅसवर. हे कोळशाचा त्याला फ्लेवर देणार आहे, स्मोकी फ्लेवर देणार आहे. कोळशाने मस्त असा स्मोकी फ्लेवर येईल आपल्या बिर्याणीला. हे बघ एकदम मस्त स्मोकी फ्लेवर आलेला आहे कोळशाचा. भात पण एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि प्रॉन्स पण एकदम मस्त असे शिजलेले आहेत. बघताना तुम्ही आता ही बिर्याणीच्या बरोबर मी हा रायता बनवलेला आहे, तर आपण ही बिर्याणी रायताबरोबर खाऊ शकतो.